विषयांतर यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपली मोहीम एका अशा 700 वर्षे जुन्या तत्वज्ञानाचा शोध घेण्याची आहे, जे वरवर पाहता एखाद्या पारंपरिक धार्मिक ग्रंथासारखे वाटते. पण प्रत्यक्षात ते आजच्या अटेन्शन डेफिसिट म्हणजे सतत लक्ष विचलित होण्याच्या समस्येवरील एक अत्यंत प्रगत मॅन्युअल आहे. अगदी बरोबर. आजच्या या सखोल चर्चेत आपण संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ या अजोड रचनेतील पहिल्या 10 अभंगांचे केवळ वाचन करणार नाही आहोत, तर त्यामागील सखोल अर्थ आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात लाईफ लेसन्स उलगडणार आहोत. हो, आणि हे खूप गरजेचं आहे आजच्या काळात. नक्कीच. चला हे जरा बारकाईने समजून घेऊया. आपण नेहमी हरिमुखे म्हणा हे ऐकतो, पण या शब्दांमध्ये दडलेले मानसिक आणि आध्यात्मिक रहस्य नेमकं काय आहे? म्हणजे बघा, ज्ञानेश्वर महाराजांनी अत्यंत सोप्या शब्दात मानवी जीवनाचे आणि मानसशास्त्राचे सार या हरिपाठात मांडले आहे. आजच्या माहितीच्या युगात जिथे माणसाचं लक्ष सतत मोबाईलच्या नोटिफिकेशन्समुळे किंवा हजारो विचारांमुळे विचलित होत असते ना, तिथे हे अभंग माइंडफुलनेस म्हणजेच एका अथांग सजगतेकडे जणू जाण्याचा मार्ग दाखवतात. अच्छा, म्हणजे ध्यान वगैरे? तसं नाही. ज्ञानेश्वर महाराज कोणत्याही अवघड कर्मकांडांमध्ये न अडकवता थेट मनाच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याचे आणि मेंदूची सततची धावपळ थांबवण्याचे तंत्र इथे विशद करतात. बापरे, हे खूपच भारी आहे. आणि या प्रवासाची सुरुवात होते ती पहिल्याच अभंगाने. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधिलेल्या. मला इथे एक रंजक तुलना करावीशी वाटते. हो, सांगा ना. जेव्हा एखादा स्मार्टफोन खूप जास्त वापरला जातो, त्यात अनेक ॲप्लिकेशन सुरू असतात, हजारो टॅब्स उघड्या असतात, तेव्हा तो फोन हँग व्हायला लागतो. अगदीच एकदम स्लो होतो तो. हो ना. मग तो पूर्ववत करण्यासाठी सगळे टॅब्स बंद करून फोन रिस्टार्ट करावा लागतो आणि मुख्य स्क्रीनवर यावे लागते. तसाच हा देवाच्या दारात उभा राहण्याचा क्षण आहे का? मला हा एक प्रकारचा मेंटल रिस्टार्ट वाटतो. अतिशय अचूक उदाहरण आहे हे. येथील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे क्षणभरी हा शब्द. क्षणभरी म्हणजे फक्त एक क्षण. हो. मुक्ती मिळवण्यासाठी किंवा मनःशांतीसाठी माणसाला आयुष्यभर जंगलात जाऊन तपश्चर्या करण्याची गरज नाही, हे ज्ञानेश्वर महाराज पहिल्याच ओळीत स्पष्ट करतात. तो एका क्षणाचा पूर्ण फोकस किंवा संपूर्ण सजगता आहे. म्हणजे प्रेझेंट मोमेंटमध्ये राहणे. अगदी बरोबर. जर आपण यामागील विज्ञान पाहिले तर मानवी मेंदूचे एक डिफॉल्ट मोड नेटवर्क असते, जे माणसाला सतत भूतकाळातील पश्चातापात किंवा भविष्यकाळातील चिंतेत अडकवून ठेवते. हो, हे तर सगळ्यांसोबतच होतं. सतत काहीतरी विचार सुरू असतात डोक्यात. नक्कीच. पण जेव्हा माणूस वर्तमानात पूर्णपणे उपस्थित असतो, तोच तो क्षणभरी उभे राहण्याचा अनुभव असतो. तो एकाग्रतेचा क्षण भूत आणि भविष्याची साखळी तोडतो आणि चारही मुक्ती एका झटक्यात मिळवून देतो. किती सोपं आणि तरीही किती कठीण आहे हे. कारण आजकाल एका जागेवर एक क्षणभरही शांत बसणे माणसाला शक्य होत नाही. होय, तोच तर खरा संघर्ष आहे. आणि लगेच दुसऱ्या अभंगात चहुवेद जाण साही शास्त्री कारणे 18ही पुराणे हरिसी गाती. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाच्या अफाट सागराबद्दल बोलतायत. पण मला इथे थोडा गोंधळ उडाल्यासारखे वाटते. कसला गोंधळ? म्हणजे एवढ्या सगळ्या ग्रंथांमधून, एवढ्या अफाट ज्ञानातून फक्त एकच गोष्ट म्हणजे फक्त हरीचं नाव कशी काय निघू शकते? हा गोंधळ उडणे अत्यंत स्वाभाविक आहे. पण जर आपण याला मानवी मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहिले तर ज्ञानाचा अतिरेक माणसाला कृती करण्यापासून रोखतो. अच्छा, म्हणजे इन्फॉर्मेशन ओव्हरलोड. अगदी तेच. आजच्या भाषेत सांगायचे तर या इन्फॉर्मेशन ओव्हरलोडमुळे माणसाला पॅरालिसिस ऑफ ॲनालिसिस म्हणजे अतिविचारामुळे येणारी निष्क्रियता ग्रासते. बापरे, हे तर रोजच्या ऑफिसच्या कामात पण होतं. खूप माहिती असली की निर्णयच घेता येत नाही. बरोबर. आणि म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज इथे एका अतिशय सुंदर रूपकाचा वापर करतात. वेद, 6 शास्त्रे आणि 18 पुराणे हे सर्व दुधासारखे आहेत. ओके. सर्व अफाट ज्ञानाचे मंथन करून जे लोणी बाहेर येते ते म्हणजे त्या वैश्विक सत्याचे किंवा ईश्वराचे स्मरण. म्हणजे तुम्ही म्हणताय की या सर्व ग्रंथांचे अंतिम उद्दिष्ट मानवी मन शांत करणे हेच आहे. अगदी बरोबर. माणसाने कितीही ग्रंथ वाचले किंवा कितीही बौद्धिक चर्चा केल्या तरी त्याचा अंतिम निष्कर्ष हाच आहे की माणसाच्या मनातील गोंधळ थांबला पाहिजे. खरंच. आणि ते थांबवण्याचे सर्वात प्रभावी आणि सोपे साधन म्हणजे एकाग्रतेने घेतलेले नाम.
जेव्हा एका विशिष्ट लयीत नामस्मरण केले जाते तेव्हा ते मेंदूसाठी एका अँकर किंवा नांगराचे काम करते. ज्यामुळे विचारांची भरकटलेली नौका एका जागी स्थिर होते. अगदी अचूक ओळखलात. हे स्पष्टीकरण खरंच डोळे उघडणारे आहे. म्हणजे ज्ञानाच्या दुधातून आपण सजगतेचे लोणी काढले. पण मग पुढचा प्रश्न येतो की त्या ईश्वराचे स्वरूप नेमके काय आहे आणि त्याला अनुभवायचे कसे? आणि हाच प्रश्न आपल्याला तिसऱ्या अभंगाकडे घेऊन जातो. हो, त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. आता इथे हे त्रिगुण आणि निर्गुण असे थोडे तांत्रिक शब्द आले आहेत. हे जरा समजावून सांगाल का? नक्कीच. हे शब्द तांत्रिक वाटले तरी आपल्या रोजच्या जगण्याशी खूप जवळून जोडलेले आहेत. माणसाचं संपूर्ण जीवन हे 3 गुणांच्या म्हणजे सत्व, रज आणि तम या आधारावर चालते. अच्छा, म्हणजे हे माणसाच्या स्वभावाचे प्रकार आहेत का? हो, एक प्रकारच्या मानसिक अवस्था आहेत त्या. याला आपण आजच्या संदर्भात समजून घेऊया. तमगुण म्हणजे ती अवस्था जेव्हा माणूस प्रचंड आळशी असतो, निराशेने ग्रासलेला असतो. किंवा तासनतास मोबाईलवर निरर्थक डूम स्क्रोलिंग करत असतो. अगदी बरोबर. ते डूम स्क्रोलिंग म्हणजे तमगुण. मग येतो रजगुण म्हणजे सतत काहीतरी मिळवण्याची धडपड. आजच्या भाषेत हसल कल्चर. अरे वा, म्हणजे जिथे एक प्रकारची अस्वस्थ ऊर्जा आणि सतत पुढे जाण्याची चिंता असते ते हसल कल्चर. होय. आणि तिसरा आहे सत्वगुण म्हणजे जेव्हा मन शांत असते. जसं एखाद्या प्रसन्न सकाळी फोकस लागलेला असतो, तुम्ही छान ध्यान करत असता. म्हणजे आपण नेहमी सत्वगुणाकडे जाण्याचा प्रयत्न करायला हवा, बरोबर? तसं वाटतं खरं. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे 3ही गुण असार आहेत. म्हणजे ते कायम टिकणारे नाहीत. सत्वगुण कितीही चांगला असला तरी तोही बदलतोच. मग सार काय आहे? या 3ही अवस्थांच्या पलीकडे जाणारे जे निर्गुण तत्व आहे, म्हणजेच फक्त एक साक्षीदार किंवा ऑब्झर्व्हर राहण्याची अवस्था, तेच मूळ सार आहे. म्हणजे फक्त बघ्याची भूमिका घेणे. हो. आणि या निर्गुण तत्वापर्यंत पोहोचण्यासाठी जो मार्ग आहे तो 4थ्या अभंगात सांगितलाय. भावेविण भक्ती, भक्तीविण मुक्ती, बळेविण शक्ती, बोलू नये. भाव म्हणजे आंतरिक शुद्ध भावना. मला इथे एका गोष्टीची आठवण येते. कोणती गोष्ट? अनेकदा लोक खूप सुंदर आणि मुद्देसूद असा ईमेल टाईप करतात. त्यात सगळे योग्य शब्द असतात, व्याकरण अचूक असते, पण जर त्यांनी सेंड हे बटनच दाबलं नाही तर तो ईमेल ज्याला पोहोचायला हवा त्याला कधीच पोहोचत नाही. हा, एकदम भारी उदाहरण आहे. ही त्या सेंड न केलेल्या ईमेल सारखी आहे का? अत्यंत चपखल उदाहरण आहे हे. भावनेशिवाय केलेली भक्ती किंवा कोणतीही कृती माणसाला कधीही मुक्ती देऊ शकत नाही. आपण अनेकदा पाहतो की लोक शारीरिक बळाचे किंवा अधिकाराचे प्रदर्शन करतात, पण त्यांच्या मागे योग्य हेतू किंवा आंतरिक शक्ती नसते. ती केवळ पोकळ वल्गणं असते. बरोबर. देवांना प्रसन्न करण्यासाठी किंवा खऱ्या अर्थाने आंतरिक शांती मिळवण्यासाठी कोणताही बळेजाव उपयोगाचा नसतो. तिथे फक्त तो भाव, ते सेंड बटन दाबण्याची कृती महत्वाची असते. पण इथे मला एक मोठा विरोधाभास जाणवतो. कसला विरोधाभास? जर केवळ भाव किंवा आंतरिक भावनाच पुरेशी आहे तर मग माणसाने हजारो वर्ष एवढी मोठी मंदिरे, एवढे किचकट यज्ञ आणि कर्मकांड का निर्माण केले? शुद्ध भावनेने काम भागत असेल तर हे सगळे सोपस्कार कशासाठी? हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि हाच मुद्दा 5व्या अभंगात येतो. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. हा मानवी मनाचा एक अत्यंत गुंतागुंतीचा खेळ आहे. म्हणजे नेमकं काय होतं? जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडले तर लक्षात येईल की मानवी मनाला आणि विशेषतः आपल्या अहंकाराला नेहमीच काहीतरी केल्याचे आणि मिळवल्याचे समाधान हवे असते. म्हणजे कॉर्पोरेट जगात जसे टार्गेट पूर्ण केल्यावर एक अचीवमेंट वाटते तसे? अगदी तंतोतंत. योग, यज्ञ आणि विविध कर्मकांड केल्याने आपण आध्यात्मिक जगात काहीतरी अचीव करत आहोत असा माणसाचा अहंकार सुखावतो. अच्छा, म्हणजे तो एक प्रकारचा इगो बूस्ट आहे. नक्कीच. पण ज्ञानेश्वर महाराज स्पष्टपणे सांगतात की आंतरिक भावाशिवाय केलेल्या या सर्व गोष्टी म्हणजे केवळ दंभ किंवा वरवरचा दिखावा आहे. म्हणजे त्याने काहीच साध्य होत नाही. नाही, याने कोणतीही सिद्धी मिळत नाही. उलट मी किती मोठा साधक आहे, मी किती उपवास करतो, हा अहंकार वाढीस लागतो. रच परिणाम करतंय. आणि हा अहंकार नष्ट कसा होतो हे सांगताना 6व्या अभंगात एक अत्यंत सुंदर उदाहरण आले आहे. हो, साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी.
हे उदाहरण मला वैयक्तिकरित्या खूप भावतं, पण मला यातील ते मेकॅनिझम समजून घ्यायचे आहे. कोणतं मेकॅनिझम? म्हणजे लाकूड जाळले की राख उरते, पण कापूर जळतो तेव्हा काहीच उरत नाही. यातून त्यांना काय सुचवायचे आहे? हे रूपक मानवी स्मृती आणि अहंकाराचे अचूक विश्लेषण करते. जेव्हा लाकूड जळते तेव्हा ते राख मागे सोडते. तसेच माणूस जेव्हा एखादा अनुभव घेतो तेव्हा त्या अनुभवाची स्मृती, त्याचे दुःख किंवा त्याचा अहंकार राखेसारखा मनावर साचून राहतो. म्हणजे आपण जे काही करतो त्याचे एक ओझे आपल्या मनावर सतत असते. अगदी बरोबर. पण जेव्हा माणसाला खऱ्या ज्ञानाचा प्रकाश मिळतो, म्हणजेच साधुबोध होतो, तेव्हा माणसाचा अहंकार त्या कापुरासारखा जळून नष्ट होतो. वा, म्हणजे काहीच मागे उरत नाही. हो, मीपणाचा किंवा भूतकाळातील ओझ्याचा कोणताही अवशेष मागे उरत नाही. सगळं एकदम क्लिअर होतं. येथेच खरा रंजक भाग सुरू होतो बघा. कारण जेव्हा आपला हा अहंकार जळतो तेव्हा आपल्याला आपल्या चुकांची जाणीव व्हायला लागते. हो, आणि मग मनावर एक मोठं ओझं येतं. अगदी. आजच्या काळात लोक याला इम्पॉस्टर सिंड्रोम म्हणतात, किंवा आपण आपल्या करिअरमध्ये, नात्यांमध्ये केलेल्या चुकांचे एक भयंकर मोठं ओझे मनात बाळगून असतो. हे मानसिक ओझे कसे कमी करायचे? यावर 7वा अभंग प्रकाश टाकतो. पर्वकाप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तांसी. हा? आजच्या काळातील एक अतिशय ज्वलंत मानसिक प्रश्न आहे. म्हणजे पर्वता एवढे पातका? हो, इथे ज्ञानेश्वर महाराज सांगतायत की जर माणसाचा ईश्वराशी, त्या वैश्विक ऊर्जेशी किंवा स्वतःच्या आतल्या आवाजाशी संपर्क तुटलेला असेल, म्हणजे जर तो अभक्त असेल ना, तर काय होतं? तर एक साधी चूकही वज्रलेपासारखी, म्हणजे सिमेंटसारखी घट्ट मनाला चिकटून राहते. म्हणजे न्यूरोसायन्सच्या भाषेत सांगायचे तर चुकीचे विचार मेंदूत पक्के घर करून बसतात. अगदी तसेच. ती अपराधीपणाची भावना माणसाला सतत टोचत राहते. आपण सतत स्वतःला दोष देत राहतो. मग यातून बाहेर कसं पडायचं? जर शुद्ध भाव असेल, स्वतःला त्या अथांग प्रवाहात सोडून देण्याची वृत्ती असेल, तर पर्वता एवढ्या मोठ्या चुकांचं ओझेही नामस्मरणाने नष्ट होऊ शकते. कारण नामस्मरणाने माणूस त्या चुकीच्या कचाट्यातून बाहेर पडून वर्तमानात येतो, हो ना? अगदी बरोबर पकडलं तुम्ही. हे खरंच खूप मोठं सायकोलॉजिकल रिलीफ देणारं वाक्य आहे. पण हा भाव कसा टिकवायचा? कारण आपण आजूबाजूला पाहतो की नकारात्मकता सगळीकडे पसरलेली आहे. यासाठी 8व्या अभंगात उत्तर मिळतं. संतांचे संगती, मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येळे पंथे. म्हणजे संत संगती. पण आजच्या काळात संत कुठे शोधायचे? मानवी मन हे अत्यंत चंचल असते, हे आपल्याला माहिती आहे. आपण असं म्हणतो ना की माणूस ज्या 5 लोकांच्या सहवासात राहतो तसाच तो बनतो. हो, ते 5 पीपल रूल. अगदी तेच. संत संगती म्हणजे आजच्या काळात अशा लोकांच्या सहवासात राहणे ज्यांचे विचार स्पष्ट आहेत, जे सकारात्मक आहेत. अच्छा, म्हणजे लोकांपासून दूर राहणं. होय, जेव्हा माणूस अशा योग्य लोकांच्या संगतीत येतो तेव्हा त्याच्या मेंदूतील मिरर न्यूरॉन्स तशाच शांततेची आणि सजगतेची नक्कल करू लागतात. अरे वा, म्हणजे सायंटिफिकली सुद्धा हे प्रूव्ह झालंय. नक्कीच. यामुळे मनाला एक योग्य दिशा मिळते, ज्याला अभंगात मनोमार्ग गती म्हटले आहे. म्हणजे थोडक्यात आपला वैयक्तिक जीव आणि वैश्विक चेतना, ज्याला आपण शिव म्हणतो, यांच्यातील जो दुवा आहे तो जोडण्याचं काम हा चांगल्या लोकांचा सहवास आणि शुद्ध भाव करतो. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा, जो शिवाचा रामजप. बरोबर. आणि हा जप केवळ ओठांची यांत्रिक हालचाल नसायला हवी बरं का. म्हणजे नुसतं पोपटपंची नाही. अजिबात नाही. तो जीवाचा भाव बनला पाहिजे. जेव्हा माणसाचा अंतरात्मा पूर्णपणे त्या नामाशी एकरूप होतो तेव्हाच खऱ्या अर्थाने जीव आणि शिव यांच्यातील भेद मिटतो. पण मनाची ही दिशा योग्य झाल्यावरही आपण पाहतो की माणूस एक अत्यंत विचित्र गोष्ट करतो. कोणती गोष्ट? शांतता शोधण्याऐवजी ती बाहेर शोधायची असते. तो जगाच्या पाठीवर कुठे कुठे भटकत असतो. यातून आपण 9व्या आणि 10व्या अभंगाकडे येतो. हो, ते 2 अभंग खूप सूचक आहेत. विष्णोविन जप व्यर्थ, त्याचे ज्ञान रामकृष्णी म्हण नाही ज्याचे, आणि त्रिवेणी संगमी, नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. हां. लोक शांती शोधण्यासाठी रिट्रीट्सला जातात, हिमालयात जातात, विपश्यनेला जातात. पण खरंच तिथे शांती मिळते का? हां, आजच्या आधुनिक जगाचा सर्वात मोठा विरोधाभास आहे. लोक जगभरातील तीर्थक्षेत्रांना किंवा निसर्गरम्य ठिकाणी भेटी देतात, पण त्यांचं लक्ष मात्र तिथे नसतं. म्हणजे फक्त सेल्फी काढण्यात मग्न असतात. हो ना. शरीर त्रिवेणी संगमावर उभे असते, पण डोक्यात ऑफिसचे ईमेल्स किंवा संसाराच्या काळज्या सुरू असतात.
ज्ञानेश्वर महाराज स्पष्ट शब्दांत सांगतात की चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. म्हणजे आपण आपला भूगोल बदलतो पण आपले मन मात्र तिथेच जुन्या जागी अडकलेलं असतं. अगदी अचूक. मनात जर ईश्वराचे स्मरण नसेल, सजगता नसेल, तर कोणत्याही तीर्थयात्रा करणे पूर्णपणे व्यर्थ आहे. ज्ञान आणि जप हे आंतरिक अनुभूतीशिवाय निरर्थक आहेत. खरंच आहे हे. माणसाने बाहेर कितीही धावपळ केली तरी जोपर्यंत तो आतल्या जगाशी जोडला जात नाही तोपर्यंत सर्व व्यर्थ आहे. या सर्व 10 अभंगांचा आणि एकूणच हरिपाठाचा गाभा एकच वाटतो बघा. बाह्य जगातील हा वेडावाकडा भटकाव थांबून अंतरंगात वळणे. अगदी बरोबर. हरिमुखे म्हणा हे केवळ एका शब्दाचे उच्चारण नाहीये, तर ती एक कायम सजग आणि पूर्णपणे वर्तमानात राहण्याची अवस्था आहे. तुम्ही खूप छान सारांश सांगितला त्याचा. हे 10 अभंग मानवी मनाला एका टप्प्याटप्प्याने विकसित करतात. म्हणजे स्टेप बाय स्टेप गाईड आहे हे. होय. पहिल्यांदा ते क्षणभर थांबायला शिकवतात. मग ज्ञानाच्या जंजाळातून बाहेर पडून सार शोधायला लावतात. बरोबर. त्यानंतर अहंकाराचा आणि अप्रातिपणाचा त्याग करून शुद्ध भाव निर्माण करायला सांगतात. आणि शेवटी बाहेरचे सर्व सोपस्कार आणि भटकंती थांबवून आतल्या ईश्वराचा शोध घ्यायला शिकवतात. आजच्या या सखोल चर्चेतून आपण खरोखरच खूप काही शिकलो. संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ आपल्याला शिकवतो की खरी मुक्ती कोणत्याही जंगलात किंवा विशिष्ट कर्मकांडात नाहीये, तर ती क्षणभराच्या सजगतेत, शुद्ध भावात, अहंकाराच्या नाशात आणि आंतरिक नामस्मरणात आहे. अगदी. ही एक अशी माइंडफुलनेस प्रॅक्टिस आहे जी दिवसातल्या कोणत्याही क्षणी, अगदी ट्रॅफिकमध्ये अडकलेले असतानाही करता येऊ शकते. जाता जाता श्रोत्यांसाठी एक शेवटचा विचार. आपण सगळेच जीवनात कुठल्या तरी शांतीचा, यशाचा किंवा मुक्तीचा शोध घेत आहोत. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसा आपल्या आयुष्यातील तो कापूर कोणता आहे जो जाळून टाकल्यावर आपल्याला खऱ्या प्रकाशाचा आणि शांतीचा अनुभव येईल. खूप खोल विचार आहे हा. हो, आपला तो अहंकार, तो मीपणा नेमका कशात दडलेला आहे ज्याला जाळून आपण मोकळे होऊ शकतो, यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट अभंग विश्लेषण अँड लर्निंग अँड लेसन्स.